वर्ष 2025-26 साठीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी केला सादर। खासगी आणि शासकीय गुंतवणूक वाढ, नागरिकांचा उपभोग खर्च आणि निर्यात या 4 प्रमुख घटकांवर भर। निर्यात प्रोत्साहन धोरणांतर्गत राज्यात 37 विशेष आर्थिक क्षेत्र, 8 कृषी निर्यात क्षेत्र आणि 27 औद्योगिक केंद्र स्थापन। देशाच्या निर्यातीत राज्याचं योगदान 15%च्या वर। अर्थमंत्री पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीवर अर्थसंकल्पात विशेष भर। वाढवणसह मौजे मुरबे बंदराच्या प्रकल्प मंजुरीसह अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा विकसित केला जाणार। मुंबई महानगर प्रदेशाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी 7 ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्र उभारली जाणार। मुंबई, नागपूर आणि पुणे शहरात मेट्रोचं जाळं अधिक विस्तारणार। कृषी क्षेत्रासाठी राज्य सरकार कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचं नवं धोरण आणणार। 2 वर्षांसाठी 500 कोटीची तरतूद। नदीजोड प्रकल्प, सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी योजना। जीएसटी लागू होण्यापूर्वी सार्वजनिक क्षेत्रांकडे असलेली थकबाकीची तडजोड करण्यासाठी अभय योजनेची घोषणा। महाराष्ट्र मुद्रांक शुल्कात 9 पट वाढ। सुमारे 7 लाख कोटींच्या अर्थसंकल्पात राजकोषीय तूट जीडीपीच्या तुलनेत 3%पेक्षा कमी राखण्यात राज्य सरकारला यश। शेती, उद्योग, रोजगार, पायाभूत सुविधा आणि सामाजिक न्याय या पंचसूत्रीवर आधारित अर्थसंकल्पात विकसित महाराष्ट्र घडवण्याचा आराखडा। मुख्यमंत्र्यांची दूरदर्शनवरच्या चर्चेत प्रतिक्रिया। अर्थसंकल्पातून राज्याच्या शाश्वत विकासाची रूपरेषा मांडल्याची अजित पवार यांची प्रतिक्रिया। तर अर्थसंकल्प विकास आणि जनकल्याणाची सांगड घालणारा एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्याबद्दल विरोधकांची टीका। मोठी तूट असलेला अर्थसंकल्प, केवळ पोकळ आश्वासनं, विरोधी नेते। आणि मॉरिशसचा दौरा, दोन्ही देशांमधली मैत्री तसंच हिंद महासागर परिसरातल्या सुरक्षा आणि विकासासाठी महत्त्वाचा ठरेल। पंतप्रधानांचं मॉरिशस दौऱ्यापूर्वी निवेदन। नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी